वकिलांनी नवीन कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करणं ही काळाची गरज बनलं असल्याचं मत ॲडव्होकेट आव्हाड यांनी शुभविधी व्याख्यानमालेदरम्यान केलं। वकिलांनी काळानुसार नवीन कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करणं ही सध्याच्या वकिली व्यवसायातली गरज आहे असं प्रतिपादन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुधाकर आव्हाड यांनी केलं। आळंगेज लॉ क्लासेसच्या वतीनं निर्मल कुमार फडकुले सभागृहात आयोजित श्री शिवछत्रपती विधी व्याख्यानमालेत ॲडव्होकेट आव्हाड हे बोलत होते। छत्रपती शिवरायांच्या स्मरणार्थ आणि आळंगे क्लासेसच्या 47व्या वर्धापनाच्या निमित्तानं आज जो हा व्याख्यानमालाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मी प्रथम सिनियर आळंगे सर आणि अमित सर यांना शुभेच्छा देतो आहे। त्यांनी मला इथे या व्याख्यानमालेसाठी निमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। त्यांचं अभिनंदन यासाठी मित्रांनो, अलीकडे कायदे बदलल्यानंतर त्या कायद्याचा अर्थ काढण्यासाठी अनंत काळ जातो आणि आपण कधी कधी अनुभवतो की एका छोट्या मुद्द्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा माननीय उच्च न्यायालयांच्या मध्ये कधी कधी 15-20 वर्ष जात असतात। एक तप्त सहज निघून जातो। त्याचंच एक उदाहरण आपण आता आजच्या व्याख्यानात बघणार आहोत की डिजिटल एव्हिडन्स, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आणि प्रूफ ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स। आपण बघणार आहोत की 2000 सालापासून 2023 सालापर्यंत म्हणजे गेली 23 वर्ष इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स या विषयाची कशी परवड झालेली आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा कसे विसंगत निर्णय देण्यात आले आणि शेवटी त्याची परिणती कशी अर्जुन खोतकर वर्सेस कैलास गोरंट्याल या खटल्यामध्ये झाली आणि त्यानंतर 2022 साली माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या निकालावरती शिक्कामोर्तब केलं आणि जस्टिस उदय ललित साहेबांनी रवींद्र वर्सेस स्टेट या खटल्यामध्ये त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं। हा सगळा इतिहास मित्रांनो पुढच्या 2 तासात आपण बघणार आहोत। पण हा इतिहास बघायच्या अगोदर जे नवोदित वकील आहेत त्यांना मला काही सांगायचं आहे। व्याख्यानमालेचा आळंगेसर फारसा उपयोग सिनियर वकिलांना काय होत नसतो। त्यांना ह्या बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी माहिती असतात, त्यांनी त्या रोज वापरलेले असतात। त्याचा खरा उपयोग होतो आपल्या ज्युनियर वकील बांधवांना आणि म्हणून अशा आमच्या ह्या नवोदित वकिलांच्यासाठी अशी व्याख्यानमाला नक्कीच उपयोगी ठरते। पारंबीकर सर म्हणाले तर एज्युकेशन इज अ कॉन्स्टंट प्रोसेस, लर्निंग इज अ कॉन्स्टंट प्रोसेस, कधी थांबत नाही। आपण मित्रांनो आयुष्यभर विद्यार्थीच असतो आणि खरोखरच मला पण असं वाटतं की गेल्या सुमारे 47 वर्ष वकिली केल्यानंतर अजूनही मी विद्यार्थीच आहे असं वाटतं आहे। 47 वर्ष प्राध्यापक किंवा मास्तरकी केल्यावर पण असं वाटतं अरे ही गोष्ट आपल्याला याची धावूनच गेलेली होती आणि म्हणून ज्ञानाचा अहंकार नसावा आणि तो अहंकार घालूनच आपण कोणत्याही व्याख्यानाला जायला हवं असं माझं स्वतःचं मत आहे। या व्याख्यानमालेचं उद्घाटन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर उदय वारुंजीकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट मंगला जोशी चिंचोळकर, ॲडव्होकेट विजय मराठे, ॲडव्होकेट SR पाटील, पदाधिकारी ॲडव्होकेट असीम बांगी, ॲडव्होकेट करण भोसले, ॲडव्होकेट अविनाश काळे, ॲडव्होकेट अनिता रणशृंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती। व्याख्यानमालेच्या प्रथम सत्रात ॲडव्होकेट डॉक्टर आव्हाड यांनी भारतीय पुरावा कायदा याची पार्श्वभूमी, उद्देश आणि अनेक तरतुदींवर मार्गदर्शन केलं। Today's law having next 4E application, the place of the forum, and therefore today wherever the act has been committed, if the trial is being conducted in Solapur, Indian law will be applicable. Indian Evidence Act will be applicable. This is the consequence made by the federal court and from time to time the view has been endorsed by the Supreme Court of India. This is the consequence. This is the next body application of this law. Then comes the next issue. The consequences in respect of Indian Evidence Act, as we have discussed, the main issue was, the basic issue was as to its object, to consolidate, to define and to amend. However, when this new act has been enacted by the Parliament of India in the year 2023, then its preamble has been changed. नवीन कायद्याचा प्रेमल मित्रांनो बदलला आता
तुम्ही जर त्या नवीन कायद्याच्या प्रियंबलकडे गेलात तर आता पहिल्यासारखं प्रियंबल राहिलेलं नाही. प्रियंबल गिव्स द की टू द माइंड ऑफ द लॉ मेकर्स. इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट मध्ये फार सुंदर सांगितलंय, सिनियर वकिलांना माहिती आहे कशासाठी प्रियंबल वाचायचं, कशासाठी स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्शन रिझन्स वाचायचे. द प्रियंबल ऑफ द स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्शन रिझन्स इज की टू ओपन द माइंड्स ऑफ द लॉ मेकर्स. संसदेमध्ये बसून आपल्या सगळ्या विचारवंतांनी जो विचार केला, ते विचार मंथन केलं, ते या सारांशाने आपल्या समोर आलं. तो सारांश म्हणजे द प्रियंबल अँड द स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्शन रिझन्स. त्या नवीन कायद्याचा हा जो नवीन कायदा आपल्याला दिला गेला आहे, जो आता लवकरच अप्लाय होणार आहे, कायद्याची सुरुवात आहे. दुसऱ्या सत्रात ॲडव्होकेट अमित अळंगे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता या विषयावर मार्गदर्शन केलं. सदर नवीन आणि जुन्या कायद्यातील फरक, नवीन कायदे यामुळे होणारे बदल आणि दोन्ही कायदे वापरत असताना होणाऱ्या क्लिष्ट तरतुदींचा अभ्यास याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. The magistrate is empowered to discharge the accused. It is aimed to reduce the delay. उद्देश काय? Delay curtail कर. Reduce the delay in complaint case and limit the scope of false and frivolous complaint. म्हणजे खोटे नाटे आरोप करणे, खोटे कंप्लेंट दाखल करणे, त्याच्यावर मर्यादा येण्यासाठी ही तरतूद 30 डेज नोटीसची केलेली आहे. त्यानंतर समन्स केस बाय मॅजिस्ट्रेट नवीन कायद्यामध्ये 274 ते 282 मध्ये दिलेला आहे. समन्स केस मध्ये जर आरोपी विरुद्ध लावलेले आरोप ग्राउंडलेस असतील, 274 प्रमाणे कोर्टाला काय करता येईल? डिस्चार्ज करण्याचे पॉवर्स आहेत. 274 म्हणजे काय? सबस्टन्स ऑफ ॲक्युजेशन टू बी स्टेटेड. आरोपीला थोडक्यात त्याचं सारांश सांगायचं. जर आरोपी विरुद्ध तथ्य नसेल तर काय करता येईल? आरोपीला डिस्चार्ज करता येईल. त्यानंतर पुढचं आहे समरी ट्रायल. समरी ट्रायल मध्ये काय म्हणलंय बघा, 2 वर्षाचं होतं आधी समरी ट्रायल. 2 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेले, थेफ्ट, रिसिव्हिंग स्टोलन प्रॉपर्टी, समरी ट्रायल कुठं घेता येते. शिक्षा जर 2 महिन्यापेक्षा कमी असेल. तिसऱ्या सत्रात अळंगेज लॉ क्लासेसचे संस्थापक ॲडव्होकेट व्ही.एस. अळंगे यांनी भारतीय दंड संहिता, पार्श्वभूमी, जुना आणि नवीन कायदा याबाबत सखोल विवेचन करून सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं. सिरियस कॅटेगरी ऑफ कल्पेबल रिलेटेड टू लॉन्चिंग, मॉब लॉन्चिंग म्हणून शब्द वापरलाय. मॉब लॉन्चिंग जवळजवळ बऱ्याच ठिकाणी काय होतं की बरेच लोक एकत्र, मॉब 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊन जर कल्पेबलचा गुन्हा केला तर स्पेशल वेगळा गुन्हा म्हणून डिक्लेअर केलाय मॉब लॉन्चिंग. पूर्वी असं डेकॉटिंग होतं, रॉबरीचा गुन्हा 5 पेक्षा जास्त लोकांनी जर केलं तर कशामध्ये रूपांतर होणार? डेकॉटिंग. माहिती ना? तसं या ठिकाणी कल्पेबलचा गुन्हा मॉबने केला म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांनी केला तर मॉब लॉन्चिंग म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. मॉब लॉन्चिंग पर्टिक्युलरली काय शब्द वापरला? त्याने लॉन्चिंग शब्द वापरला. आता मॉब लॉन्चिंग जे सिरियस पुढे दिलं, मला वाटतं मॉब लॉन्चिंग शब्द आहे तिसऱ्या वेळेला. ऑफेन्स अंडर दिस कॅटेगरी ऑफ मॉब लॉन्चिंग सेक्शन 103(2) ऑफ द बीएनएस. स्पेशल कॅटेगरी ऑफ बीन क्रिएटेड विथ द ऑफेन्स ऑफ मर्डर अँड ग्रीवियस हर्ट. फक्त या 2 गुन्ह्यासाठी, मर्डर आणि ग्रीवियस हर्ट, जर मॉबने केलं, 5 पेक्षा जास्त लोकांनी जर कृत्य केलं जर असेल तर सिरियस ऑफेन्स आणि जास्त पनिशमेंट यात स्पेसिफिक नमूद केलेलं आहे. कारण मॉब लॉन्चिंगचे गुन्हे बरेचसे होत होतं आणि मॉब लॉन्चिंगचं हे सुप्रीम कोर्टासमोर एक केस आलं होतं. ते एस पुनावाला वर्सेस युनियन ऑफ इंडिया. या केसनं सुप्रीम कोर्टाने पार्लमेंटला डायरेक्शन दिलं की तुम्ही काहीतरी करा मॉब लॉन्चिंग संबंधी. कारण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी काय होतं, 5, 10, 15 लोक जायचं, एखाद्याचं मर्डर करायचं, एखाद्याचं पाय तोडायचं, एखाद्याचं ग्रीवियस हर्ट करायचं, असे प्रकार बरेच झाले ना. तेव्हा सुप्रीम कोर्टाने पार्लमेंटला डायरेक्शन दिलं या केसमध्ये आणि त्या डायरेक्शन प्रमाणे सेक्शन 103 मध्ये ऍड केलेलं आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंजुषा गाडगीळ आणि ॲडव्होकेट सरोजिनी तमशेट्टी यांनी केलं. आभार ॲडव्होकेट शुभम माने, ॲडव्होकेट अजित अळंगे यांनी मानले. ही व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश सोनार, ॲडव्होकेट बसवराज स्वामी, ॲडव्होकेट स्मिता अळंगे, ॲडव्होकेट बशीर शेख यांनी परिश्रम घेतले. यावेळी अळंगे क्लासेसला 47 वर्ष झाली असल्यानं सोलापूर विधिज्ञ संघातील विविध क्षेत्रातील मान्यवर 47 वकिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी अळंगे क्लासेसला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवविधी व्याख्यानमाला आयोजित करून संपूर्ण महाराष्ट्रात एक नवा आदर्श घालून दिला. अळंगे हे वकील निर्मितीची फॅक्टरी आहे अशा शब्दात कौतुक करून हा उपक्रम सुस्त असल्याचं त्यांनी या दरम्यान बोलताना सांगितलं.